राज ठाकरेंची युतीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. वाद घालू नका, मनसे नेत्यांना सल्ला. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी, मात्र मनसेच्या नेत्यांची वेगळीच भूमिका. अशी अभद्र युती होऊच नये, अमेय खोपकरांची एक्सपोज. तर निवडणुकीसाठी युतीची भाषा म्हणजे संकुचितपणा, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी मुंबईतील गिरगाव आणि ठाण्यामध्ये बॅनरबाजी. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायलाच हवं. बाळासाहेबांसोबतचा राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावत मागणी. बीडच्या रणजित कासलेला निवडणुकीमध्ये परळीला ड्युटीच नव्हती, प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पहाटे चोरीचा थरार. चोरीच्या प्रयत्नामध्ये बँक जळून खाक, पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. माजी आमदार संग्राम थोपटेंकडून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. संग्राम थोपटे नाराज असल्याच्या चर्चा. थोपटेंचा आज भोरमध्ये मेळावा, पुढील भूमिका जाहीर करणार. नागपूरच्या उमरेडमध्ये एका घरावर पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा. आकाशातून तुकडा पडल्यानं परिसरामध्ये खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धातूचा तुकडा नेमका आला कुठून, तपास सुरू. पुण्यातील अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचं आमिष दाखवत तरुणांची फसवणूक. अकोल्याच्या अकोटमधील तरुणांकडून प्रत्येकी 25,000 उकळले. लुसी नावाच्या तरुणी विरोधात तक्रार दाखल. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल. डॉक्टर वळसंकरांच्या सुसाईड नोटमध्ये प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांचं नाव. महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. ढगफुटी झाल्यानं 2 भावांचा मृत्यू. भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरे ढिगाऱ्याखाली.